अनुमानित क्षयरुग्णांना शोधण्याची कृती. अनुमानित क्षयरुग्णांचं लक्ष गाठण्यासाठी कसं नियोजन करावं व काय कृती करावी याबाबतची माहिती घेऊयात. अनुमानित क्षयरुग्ण शोधण्याचं लक्ष्य कसं निश्चित कराल? 1 लक्ष लोकसंख्येमध्ये एका वर्षात सद्यस्थितीत 3400 अनुमानित क्षयरुग्ण शोधावयाचे आहेत. 1 लक्ष लोकसंख्येमध्ये एका वर्षात अंदाजे 200 क्षयरुग्ण आढळून येतात. याच प्रमाणात TU, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येच्या निकषानुसार किती अनुमानित आणि निश्चित निदान झालेले क्षयरोगी शोधावे लागतील याबाबतचं लक्ष निश्चित करावं. अनुमानित क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणामध्ये काय कार्यवाही कराल? 2 आठवडे किंवा अधिक कालावधीचा खोकला, ताप, बेडक्यातून रक्त, वजनात लक्षणीय घट, एक्सरेमध्ये विकृती ही अनुमानित क्षयरुग्णाची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त HIV बाधित, मायक्रोस्कोपिकली कन्फर्म्ड रुग्णांचे सहवासित यांना 1 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी खोकला असल्यास हे अनुमानित क्षयरुग्ण असू शकतील. मधुमेहग्रस्त, कुपोषित रुग्णांची नियमित क्षयरोगाच्या लक्षणासाठी विचारपूस करणं आवश्यक आहे. क्षयरोगाच्या लक्षणाविषयीची माहिती आशा, आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य सभांमध्ये संधी मिळेल त्यावेळेस विविध माध्यमांचा उपयोग करून द्यावी. आरोग्य केंद्र स्तरावर TB लॅब रजिस्टर, नोटिफिकेशन रजिस्टरचा उपयोग करून TB रुग्णांची यादी, NCD सॉफ्टवेअरद्वारे मधुमेहग्रस्त रुग्णांची माहिती, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडून कुपोषित रुग्णांची नावे घ्यावीत. या सर्व गटातील गाववार रुग्णांची यादी आशा व आरोग्य कर्मचारी यांना द्यावी. गृहभेटीच्या वेळी लक्षणांसाठी या रुग्णांची नियमितपणे विचारपूस करावी. आशा व आरोग्य कर्मचारी यांना नियमित गृहभेटीमध्ये अनुमानित क्षयरुग्ण आढळल्यास त्यांना DMC मध्ये बेडका तपासणीसाठी संदर्भित करावे अथवा त्यांचे 2 बेडका नमुने स्पुटम कपमध्ये घेऊन ते DMC मध्ये पाठवावेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ठेवलेल्या संशयित रुग्ण नोंदवहीमध्ये नोंदविलेले सर्व रुग्ण अथवा त्यांचे बेडका नमुने DMC मध्ये पोचले आहेत का याची आरोग्य सहाय्यकांनी दर सोमवारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून खात्री करावी. जे रुग्ण DMC मध्ये पोचले नाहीत अथवा बेडका नमुना पाठविला नाही त्या रुग्णांचा बेडका तपासणीसाठी पाठपुरावा करावा. ACF मध्ये आशा तसंच आरोग्य कर्मचारी यांनी अति जोखमीचे रुग्ण व अति जोखमीच्या भागातील उदाहरणतः झोपडपट्टी, आदिवासी भाग, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, खाण कामगार, तुरुंगातील कैदी, अनाथाश्रम इत्यादी ठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणामध्ये अनुमानित क्षयरुग्ण आढळल्यास त्यांना क्षयरोग निदानाच्या चाचणीसाठी संदर्भित करावे. ज्या रुग्णांचे बेडका नमुने निगेटिव्ह आहेत त्यांना एक्सरे साठी कसं संदर्भित करावे? DMC मधील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी दर सोमवारी TB लॅब रजिस्टर मधील स्पुटम निगेटिव्ह रुग्णांची नावे, पत्ता आणि मोबाईल नंबरनुसार यादी करावी. एक्सरेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आठवड्यातील 1 वार निश्चित करावा. या केंद्रातील रुग्णांना कोणत्या एक्सरे सेंटरला संदर्भित करता येईल हे ठरवावं. या रुग्णांना वाहतुकीसाठी 102 अथवा 108 ची सुविधा उपलब्ध करून देऊन संदर्भित करावं. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक आणि NTEP स्टाफनी समन्वयानं याबाबत कार्यवाही करावी.
एक्स-रे ॲबनॉर्मल आल्यास त्यांचे सीबीनॅट चाचणी करण्यासाठी कसे नियोजन कराल? जर शक्य असेल तर ज्या दिवशी रुग्णांना एक्स-रे केंद्रात संदर्भित करण्यात येईल त्या दिवशी त्या कार्यक्षेत्रातील आशांना एक्स-रे केंद्रात उपस्थित राहून बेडका नमुना कोनिकल ट्यूब मध्ये घेण्यासाठी सूचना द्याव्यात. हे नमुने सीबीनॅट केंद्रात अथवा ट्रूनॅट केंद्रात पाठविण्यात यावे. ज्यांचा एक्स-रे अहवाल ॲबनॉर्मल येईल त्यांची नॅट चाचणी करण्यात येईल. स्पुटम ट्रान्सपोर्टेशन योजना अंतर्गत लाभ आशांना देता येईल. जर हे शक्य नसेल तर NTEP स्टाफनी एक्स-रे केंद्रे त्यांच्या सोयीनुसार वाटून घ्यावीत. दर बुधवारी त्यांनी निवड केलेल्या एक्स-रे केंद्रांना भेट द्यावी. ॲबनॉर्मल एक्स-रे आलेल्या रुग्णांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर ही माहिती घेऊन यादी करावी. ही माहिती कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या सहाय्यानं 2 बेडका नमुने सीबीनॅट केंद्रात कोनिकल ट्यूब मधून तपासणीसाठी पाठवावेत. सीबीनॅट चाचणीमध्ये टीबी डिटेक्टेड निदान झालेले रुग्ण हे क्षय रुग्ण असतील. सीबीनॅट चाचणीमध्ये MTB डिटेक्टेड झाला नाही परंतु क्षयरोगाची लक्षणं आहेत व एक्स-रे मध्ये विकृती आहे ते तज्ज्ञांकडे क्लिनिकल टीबी निदानासाठी संदर्भित करावे. दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी क्षयरोग निदानासाठी कशा प्रकारे योगदान द्यावे? OPD मध्ये अनुमानित क्षयरुग्ण आढळल्यास त्यास बेडका तपासणी, एक्स-रे, सीबीनॅट अथवा ट्रूनॅट चाचणीसाठी संदर्भित करावे. HIV बाधित, क्षयरुग्णांचे सहवासित यांच्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. या रुग्णांमध्ये 1 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला असल्यास त्यांना अप फ्रंट सीबीनॅट किंवा ट्रूनॅट चाचणीसाठी संदर्भित करावे. डॉक्टरांनी नवीन प्रौढ रुग्णांच्या किमान 3% अनुमानित क्षयरुग्णांना क्षयरोगाचे निदान करण्यास आवश्यक चाचणी करण्यासाठी संदर्भित करणं बंधनकारक आहे. मधुमेह क्लिनिकमध्ये NRC मधील डॉक्टरांना क्षयरोगाच्या लक्षणाविषयी माहिती द्यावी. या केंद्रात 1 दिवसाहून अधिक कालावधीचा खोकला आढळून आल्यास त्यांची सीबीनॅट अथवा ट्रूनॅट चाचणी करण्यासाठी संदर्भित करणं आवश्यक आहे. ICTC, ART सेंटर तसंच ART लिंक सेंटरमध्ये HIV बाधित रुग्णांना 1 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला किंवा ताप असल्यास नजीकच्या केंद्रात बेडका तसंच एक्स-रे तपासणी करून घेण्याविषयी कार्यवाही करावी. खाजगी क्षेत्रातील डॉक्टर तसंच औषध विक्रेता आणि प्रयोगशाळा चालक यांना डॉक्टरांसाठी, रुग्णांसाठी आर्थिक व इतर लाभाच्या योजनांची माहिती द्यावी व रुग्ण शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करावं. व्हिडिओ बुलेटिनद्वारा चांगलं काम करणाऱ्यांची माहिती, कामाची पद्धत इत्यादी बाबींची प्रसिद्धी करावी. क्षयरोगाच्या रुग्णांची नोटिफिकेशन न करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना नोटीस द्यावी. सर्व शासकीय वित्तीय योजनांची माहिती खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते व प्रयोगशाळा यांना देण्यात यावी.